नमस्कार, मी पूनम अँड वेलकम टू माय चॅनल ग्रेटफुल आर्ट। तर आज आपण चाललोय पुण्याच्या जुन्या बाजारात। आता मी तिकडे का चालली आहे तर सध्या एका मी प्रोजेक्टवरती काम करते। त्या क्लायंटला त्यांच्या घरामध्ये थोडंसं अँटिक डेकोर हवंय, तर म्हटलं की जुन्या बाजारात काही असं अँटिक डेकोर मिळते का हे मला चेक करायचं आहे। यापूर्वी मी जवळजवळ 10-12 वर्षापूर्वी एकदा जुन्या बाजारात गेले होते, तेव्हा वेगळं काम होतं। म्हणजे तेव्हा कॉलेजच्या टाईममध्ये जे असं नाटक बसवायचं होतं ना, तेव्हा आम्हाला अशा ड्रेपरी वगैरे हव्या होत्या, तर त्या जुन्या बाजारात स्वस्त मिळाल्या होत्या। आता तो झाला वेगळा पार्ट, पण आता मी डेकोर शोधण्यासाठी चालली, म्हणजे घर सजवण्यासाठीच्या कुठल्या अशा अँटिक वस्तू मिळतात का हे चेक करायचंय। तर चला बघूया काय आहे जुन्या बाजारामध्ये। चला। दिवा आहे हा, मस्त आहे आणि ह्याचे 2 पेअर आहेत आणि हे इथे मला 3000 रुपये सांगतात। हेवी आहे बऱ्यापैकी। हा असा कुंकवाचा करंडा आहे, छान आहे, मस्त आहे। त्याच्यामध्ये मोठी साईज पण आहे आणि अगदी छोटा पण आहे। हे छोटं किती किती रुपयाला आहे? 700 म्हणतात। याची धूपदाणी आहे, खूपच सुंदर आहे आणि हेवी आहे। बेसिकली मागचा पण ब्रासचा हँडल आहे ना, तर इथे ते 3500 रुपये म्हणतात। 3500 रुपये। ही लक्ष्मीची अँटिक मूर्ती आहे, प्रचंड हेवी आहे। म्हणजे मला असं वाटतं 5-6 किलो तर नक्की असेल। आणि याच्या मागचं सुद्धा रोटेट होत आहे, खूपच सुरेख आहे। आणि याच्यामध्ये हे फुलं आहेत आणि खूपच सुंदर आहे। एका हातात पकडणं अवघड आहे ऍक्च्युली। असे थोडे रॅन्डम डेकोरचे पीसेस पण तुम्हाला मिळतील, जे असे अँटिक आहेत, हाताने बनवलेले वगैरे। सो अशा रॅन्डम गोष्टी सुद्धा आहेत, तुम्हाला जरा शोधाव्या लागतात इथे। आणि साधारण ना ज्या काही प्राइस सांगतात, म्हणजे आता ही 1000ची सांगितली ना, तर ती तुम्ही 500-600 मध्ये आरामात घेऊ शकता। बार्गेनिंग इथे मस्ट आहे, बार्गेनिंग करावं लागतं इथे। तर हे असे पान ठेवण्यासाठीचे पूर्वी डब्बे असायचे ना, त्याच्यातले असे वेगवेगळे डिझाईन्स आहेत, असे कारच्या शेपमध्ये, आणि प्लस खाली असे वेगवेगळे डिझाईन्स आहेत त्यामध्ये। तर हा असा जुना पितळी डबा आहे। हा पूर्वी चपाती ठेवायला पण वापरायचे, वरती अशी कडी आहे, किंवा स्टोरेज बॉक्स आहे म्हणू आपण, त्याच्यामध्ये लाडू ठेवायला किंवा बऱ्याच गोष्टी, किंवा ज्वेलरी ठेवण्यासाठी पण, कारण याला अशी लॉक सिस्टीम आहे, त्यामुळे तशासाठी पण वापरत असतील। खूप मोठा आहे। ही अशी काहीतरी मला इंटरेस्टिंग धूपदाणी दिसतीये, याच्या आतमध्ये धूप वगैरे ठेवू शकतो असं, कारण इथे मला माहित नाही एक्झॅक्टली कशासाठी वापरायचं। अशी एक देखणी पितळी सांडशी आहे, त्याच्यावरती पण मस्त डिझाईन आहे। म्हणजे इथे आय थिंक सो पोपट आहेत का मोर आहे, मला कळत नाहीये, पण खूपच सुंदर आहे अशी पितळी सांडशी। तर असा मोठा एक असा गजलक्ष्मी दिवा आहे, खूप छान आहे। आणि सगळे जुन्या काळची एकदम अशी आठवण येते याच्यामध्ये। आणि अशा टाईपचे बरेच दिवे समया इथे तुम्हाला बघायला मिळतील। जर तुम्हाला असे आवडत असतील ना, की ज्या जुनं असं काही अँटिक कलेक्शन करायला, तर इथे तुम्हाला बेस्ट ऑप्शन्स मिळतील। त्याचे मास्क पण आहेत आणि तेही पितळ्यापासून बनवलेले, तर तुम्हाला अशा रॅन्डम खूप गोष्टी इथे मिळू शकतात जर तुम्ही शोधल्या तर। तर दरवाजाला जे हँडल्स असतात ना, त्याच्यामध्ये सुद्धा असे काही इंटरेस्टिंग पीसेस सुद्धा इथे आहेत। हा जसं की मोऱ्याच्या शेपचा आहे आणि आपण मेन डोरला लावू शकतो, वॉर्डरोबला सुद्धा लावू शकतो ऍक्च्युली। चाकूच्या आकाराचा हा डोअर हँडल आहे। याला चाकू नाही, याला काहीतरी एक स्पेसिफिक शब्द आहे, तुम्हाला माहित असेल तर मला खाली कमेंट करून सांगा। हा पण पीस मला खूप छान वाटला। आपल्या मेन डोअरच्या वरती आपण गणपती लावतो ना, तर तिथे हे लावू शकतो। आणि याला मेन म्हणजे ना, याला दोन्ही साईडने डिझाईन आहे, म्हणजे असं नाही की बॅक साईडला डिझाईन नाहीये, दोन्ही साईडने डिझाईन आहे। हा पूर्वीच्या काळीचा पक्ष्यांचा पिंजरा आहे, पूर्वीचे पक्षी पण राजेशाही राहायचे। किती सुंदर आहे ना हा। आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि असेच मी नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओज घेऊन प्रत्येक शुक्रवारी येत असते, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। ही अशी एक धूपदाणी आहे, खूपच सुंदर डिझाईन आहे, म्हणजे असं फुलांचं, आणि खूपच छान आहे। मी पहिल्यांदा अशी डिझाईन बघितली। तर हे असे सुंदरसे कुंकवाचे करंडे आहेत, किंवा मे बी वेगळ्या कारणासाठी सुद्धा वापरत असतील। तर याच्यावरती अशी मोराची डिझाईन आहे, खूपच सुरेख आहे ते।
किती देखणा जेवणाचा डबा आहे आणि हेवी आहे, असा जड आहे. तर 1 2 3 4 4 डबे आहेत आणि आज पूर्ण त्याचे पार्ट वेगवेगळे होत आहेत. 2 चमचे आहेत साईडला. किती सुंदर आहे ना हा डबा. हा पण खूप सुंदर पीस आहे. ऍक्च्युली हे कमळ आहे आणि ते असं ओपन केलं की त्याच्या पाकळ्या ओपन होतात आणि आतमध्ये आपण दिवा पण लावू शकतो, धूप पण लावू शकतो. अजून ओपन होत आहे आय थिंक सो हे. येस, हे असं फुल ओपन झालंय. तर आपण बघितलं जुन्या बाजारामध्ये अँटिक होम डेकोरच्या वस्तू कुठल्या मिळतात किंवा कशा टाईपच्या असतात. तर इथे जर तुम्हाला यायचं असेल तर अगदी तुम्हाला खरंच या अशा अँटिक वस्तू जर विकत घ्यायच्या असतील तरच या, कारण हे बाकीच्या बाजारासारखं, बाकीच्या मार्केट सारखं नाहीये. तुम्हाला जर घ्यायच्या असतील तरच या. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला अँटिक वस्तू का नवीन वस्तू जुन्या अशा हे करून विकतात हे पण समजलं पाहिजे, कारण खरंच अँटिक आहेत का हे पण तुम्हाला समजलं पाहिजे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, खूप अव्वाच्या सव्वा प्राइस सांगतात. म्हणजे 1000 रुपयाची गोष्ट तुम्ही लिटरली 300-400 रुपयामध्ये घेतली पाहिजे. प्राइस खूप सांगतात, त्यामुळे बार्गेनिंग इज मस्ट. आणि चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे इथे येताना तुमच्या ज्या मौल्यवान वस्तू आहेत ना, की मोबाईल, पर्स, ते नीट सांभाळा, कारण खूप गर्दी असते. तर हे प्रामाणिक मत होतं माझं जुन्या बाजाराबद्दल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच भेटत राहू आपण नवीन नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत बाय.